Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave. Hello student, welcome back. Today we are going to deal with some important writing skill questions from unit number 1.6 Into the Jungle. विद्यार्थी मित्र हो, इंटू द जंगल यामधील काही रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, रिपोर्ट रायटिंग, अपील रायटिंग अँड माइंड मॅपिंग हे प्रश्न असणार आहेत, जे की आपल्याला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 4B याच्यामध्ये 4 गुणांसाठी विचारला जाईल आणि त्याच्यासोबत ईमेल आणि रिपोर्ट रायटिंग हे सुद्धा ऑप्शन असणार आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चन कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आपण पाहायचा आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. युअर कॉलेज हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. Mr. Kiran Purandare has been invited as the chief guest for the event. Imagine you are the secretary of the nature club of your college and you have to conduct an interview of Mr. Kiran Purandare. Frame 8 to 10 questions for the same. आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किरण पुरंदरे यांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहोत. कल्पना करा की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या नेचर क्लबचे सेक्रेटरी आहात आणि तुम्हाला श्री किरण पुरंदरे यांची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी किमान 8 ते 10 प्रश्न तयार करा, असा हा इंटरव्ह्यूसाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा क्वेश्चन्स कशा पद्धतीने फ्रेम करता येतील. प्लीज सी. फर्स्ट आहे, What has been your inspiration after taking up wildlife photographer as a occupation? पहिला क्वेश्चन आपण प्रेरणा याच्यावरती तयार केलेला आहे. पहा, वन्यजीव छायाचित्रकाराचा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर तुमची प्रेरणा काय होती? When did you started wildlife photographer as a career? आपण आपलं करिअर म्हणून वन्यजीव छायाचित्रकार हे केव्हा सुरू केलं? तिसरा क्वेश्चन, वुड यू लाईक टू शेअर सम वायब्रंट एक्सपिरियन्सेस ऑफ युअर लाईफ? आपल्या जीवनातील काही महत्त्वाचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता का? व्हॉट आर युअर स्ट्रेंथ? तुमची शक्तिस्थळं कोणती आहेत, म्हणजे तुमची स्ट्रेंथ कोणत्या प्रकारची आहे? हू इन युअर लाईफ हॅज इन्फ्लुएन्स्ड यू द मोस्ट? तुमच्या आयुष्यामध्ये कोणाने तुमच्यावरती सर्वाधिक प्रभाव पाडलेला आहे, म्हणजे कोणती व्यक्ती तुम्हाला प्रभावशाली वाटते? व्हॉट आर द ऑब्स्टॅकल्स or problems, difficulties faced by you at early stages of life? आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्यासमोरचे अडथळे किंवा समस्या, अडचणी कोणत्या आहेत? 7वा क्वेश्चन आहे, हू आर युअर स्ट्रॉंग सपोर्टर? तुमचे या कामामधले समर्थक कोण आहेत? विच इज युअर फेवरेट एक्सपिरियन्स ऑफ वाईल्ड लाईफ फोटो शूटिंग? आपला वन्यजीव फोटो शूटिंगचा सर्वात आवडता अनुभव कोणता आहे? हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर वाईल्ड लाईफ क्लिकिंग अँड व्हिडिओज? आपण वन्यजीव यांचे छायाचित्रण व छायाचित्र काढत असताना कोणती तयारी करता, म्हणजे पूर्वतयारीविषयी आपण प्रश्न विचारलाय. पहा, इज सोशल मीडिया हेल्प यू टू बिकम फेमस इन वाईल्ड लाईफ? वन्यजीव छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी सामाजिक माध्यमं, सोशल मीडिया आपल्याला मदतगार ठरलेले आहेत का? व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस ॲज अ इकॉलॉजिस्ट? पर्यावरण तज्ज्ञ म्हणून आपल्याला कोणकोणत्या समस्येचा सामना करावा लागला? कॅन यू टेल अस अबाउट युअर रिसेंट एक्सपिरियन्स इन हाईड? आपण वन्यजीवांचे फोटो काढत असताना लपून, म्हणजे हाईडमध्ये बसून जो अनुभव घेतलेला आहे तो आम्हाला सांगता येईल का? पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर नेक्स्ट प्रोजेक्ट? व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर? आपला पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे किंवा भविष्यातले काही नियोजन आहेत का? टेल अबाउट युअर निसर्गवेद ऑर्गनायझेशन अँड इट्स मिशन? आम्हाला आपल्या निसर्गवेद संघटना याच्याबद्दल आणि त्याच्या ध्येयाबद्दल माहिती सांगाल का? लास्ट आपल्याला असं म्हणता येईल, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू द यूथ फॉर ग्रीन कॉन्झर्वेशन? हरित संवर्धनासाठी किंवा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण तरुणांना कोणता संदेश देऊ शकता?
विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये आपल्याला ज्या वेळेला फ्रेम इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगितले जातात त्याच्यामध्ये काही ठराविक मुद्दे दिले जातात, जसं की इन्स्पिरेशन, स्ट्रेंथ, प्रॉब्लेम्स, सपोर्ट्स, फेवरेट थिंग्स किंवा मेसेज याच्यावरून आपल्याला क्वेश्चन हे फ्रेम करावे लागतील. त्यासाठी काही प्रश्नांचे जे स्ट्रक्चर आहेत, काही प्रश्न आपण तयार करून ठेवायचे आहे जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा बदल करून लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिपोर्ट रायटिंग. हा प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4B 4 गुणांसाठी विचारला जाईल, जो की ईमेल आणि फ्रेम इंटरव्ह्यू क्वेश्चन याच्यासोबतच विचारला जाणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, आपल्याला परीक्षेमध्ये हा जो सेट विचारला जाणार आहे ज्याच्यामध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू याच्यापैकी एक प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी क्वेश्चन कोणता विचारलेला आहे पहा. सेकंड, इमॅजिन यू हॅव विजिटेड द जंगल ऑफ नगरहोल. राईट अ रिपोर्ट टू बी पब्लिश्ड इन युअर कॉलेज मॅगझिन ऑर इन अ लोकल न्यूजपेपर. कल्पना करा की आपण नगरहोलच्या जंगलला भेट दिलेली आहे आणि आपल्या कॉलेजच्या मासिकामध्ये किंवा स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यासाठी एक अहवाल तयार करा, असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. पहा, अहवाल लेखन हे करत असताना ते पास्ट टेन्समध्ये असायला पाहिजे, कारण आपण दिलेली ती एक भेट असते आणि नंतर त्याचं आपण वृत्तांत किंवा अहवाल लेखन करत असतो. विद्यार्थी मित्र हो, रिपोर्ट रायटिंग हा जो क्वेश्चन आहे याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे रायटिंग स्किल या सेक्शनमध्ये, तो सुद्धा आपण पाहायचा आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने रिपोर्ट रायटिंग केलं पाहिजे, त्याच्या स्टेप्स काय आहेत, मेथड्स काय आहेत आणि स्ट्रक्चर फॉर्मॅट काय आहे हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं आहे. प्लीज सी, लेफ्ट मार्जिनला आपल्याला डेट लिहावी लागेल आणि स्टुडंट रिपोर्टर म्हणून आपलं नाव लिहावं लागेल. 25 डिसेंबर 2020 उदय एस स्टुडंट रिपोर्टर आपण आहोत. पहिल्या पॅरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्याचा पर्पज लिहायचा आहे. The jungle Nagarhole is an amazing place to see beauty and beast. I had the break of visiting one recently. It is our junior college study tour organized by Environmental Science Department. The Nagarhole National Park of Karnataka, also known as Rajiv Gandhi National Park. The purpose of the visit was students should get the first-hand experience about biodiversity of environment and habitat of different animals. नगरहोलचे जंगल म्हणजे एक आश्चर्यकारक ठिकाण ज्या ठिकाणी सौंदर्य आणि हिंस्र पशु पक्षी यांचा अनोखा मिलाप आपणास पाहावयास मिळतो. अलीकडच्याच काळामध्ये मला या ठिकाणी भेट देण्याची एक संधी मिळाली. विषय होता आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा अभ्यास दौरा, जो पर्यावरण विज्ञान विभागाने आयोजित केलेला होता. कर्नाटकच्या नगरहोल राष्ट्रीय उद्यानाला राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. विद्यार्थ्यांना पर्यावरणामधील जैवविविधता आणि वेगवेगळ्या प्राण्यांची निवासस्थानं याचा प्रात्यक्षिक अनुभव मिळावा या उद्देशानं ही आमची सहल आयोजित करण्यात आलेली होती. पहिल्या परिच्छेदामध्ये आपण कोणत्या ठिकाणी गेलेलो होतो ते ठिकाण आणि आपण उद्देश स्पष्ट केल्यानंतर आपण एक्झॅक्टली त्या ठिकाणाकडे कशा पद्धतीनं गेलो हे एक्सप्लेन करायचं आहे. We went there by 2 buses of our own college. There are about 96 students and 4 teachers. We left the college at 6 AM and reached at 3 PM. आम्ही आमच्या कॉलेजच्या 2 बसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलो. याच्यामध्ये 96 विद्यार्थी आणि 4 शिक्षक होते. आम्ही पहाटे किंवा सकाळी 6 वाजता आमचं कॉलेज सोडलं आणि दुपारी 3 वाजता त्या भागामध्ये पोहोचलो. नियर बाय नगरहोल फॉरेस्ट एरिया, नगरहोलच्या आजूबाजूला आम्ही पोहोचलेलो होतो. द एंट्रन्स गेट वॉज डेकोरेटेड बाय जंगल थीम स्टॅच्यूज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. जो एंट्रन्स गेट होता तो चांगल्या पद्धतीनं सुशोभित करण्यात आलेला होता. त्याच्यावरती पशुपक्षी यांचे स्टॅच्यूज लावलेले होते. ॲज सून ॲज वी एंटर्ड इन द जंगल, अ सॉर्ट ऑफ सेमी डार्कनेस एन्चॅन्टेड अस. ज्या वेळेला आम्ही नगरहोलच्या जंगलामध्ये प्रवेश केला त्यावेळेला अत्यंत गूढ आणि अंधाराचं वातावरण झालेलं होतं, ज्याच्याकडे आम्ही सगळेच खेचलो गेलो. द स्काय वॉज कम्प्लिटली ग्रे ॲज द सन वॉज वाइंडिंग इट्स डे. आकाश संपूर्ण धुसर झालेलं होतं, सूर्य आता मावळतीला आलेला होता. ॲट ग्राउंड लेवल थिक व्हेजिटेशन्स ग्रीव इन एव्हरी डायरेक्शन्स. जमिनीकडे पाहिल्यानंतर संपूर्णपणे हिरवळ भाग होता.
द एअर वॉज डॅम्प अँड हॅड अ पेक्युलर स्मेल टू इट. हवेमध्ये एक प्रकारचा दमटपणा होता जो आम्हाला जाणवत होता. ऑल अराउंड अस वेअर द साऊंड्स ऑफ इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड ॲनिमल्स. सभोवताली वेगवेगळे कीटक, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज हे स्पष्टपणे ऐकू येत होते. द साऊंड्स इकोड ऑल ओव्हर, मेकिंग द जंगल फील स्ट्रेंज. जंगलामधनं प्रत्येक आवाज हा घुमत होता आणि जंगलामधलं ते वातावरण, विचित्र वातावरण आम्हाला प्रत्येक क्षणाला जाणवत होतं. वी वर डिस्ट्रीब्युटेड इन टू 5 groups, 18 to 20 students in each group, along with a local tour guide for jungle safari. जंगल सफारीच्या वेळेला आमचे 5 गटामध्ये विभाजन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 18 ते 20 विद्यार्थी होते आणि सोबत एक स्थानिक गाईड किंवा मार्गदर्शक होता. फॉर द फर्स्ट टाइम इन अवर लाईफ वी सॉ द स्ट्रेंज वाईल्ड बर्ड्स, बीटल्स, जायंटिक स्पायडर्स, स्नेक्स, वाईल्ड ट्रीज, क्रीपर्स अँड बिग कॅट्स. आमच्यापैकी प्रत्येक जणांनी त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे जंगली पशु, पक्षी, कीटक, सर्प आणि बिग कॅट्स म्हणजेच लेपर्डसारखे प्राणी पाहिलेले होते. द एक्सपिरियन्स वॉज अनफॉर्गेटेबल. हा अनुभव अत्यंत संस्मरणीय होता. वी वर ओव्हरवेलम बाय द व्हॅलर ऑफ नेचर. निसर्गाचं हे प्रचंड रूप पाहून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालेलो होतो. द मोस्ट फॉर्च्युनेट अँड थ्रिलिंग थिंग ऑफ द टूर वॉज सीइंग अ बिग कॅट्स ॲज वेल ॲज अ स्लॉथ बियर क्लोजली. आमच्या या ट्रीपमधली सर्वात नशीबवान आणि अत्यंत उत्साहवर्धक अशी गोष्ट म्हणजे आम्हाला मार्जरा जातीतील बिबट्या, त्या सदृश्य प्राणी आणि हसवलं हे अत्यंत जवळून पाहता आली. द लेपर्ड वॉज सॅट ऑन द थॉर्नी ट्रीज विथ अ कार्केस. बिबट्या हा एका काटेरी झाडावरती त्याच्या शिकारीसह बसलेला होता. वी वर कॅप्चर्ड दॅट मोमेंट इन टू अवर कॅमेरा. सगळ्यांनी ते क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपून घेतले. इट वॉज अ लर्नेबल, मेमोरेबल अँड लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स वी एव्हर हॅड. आमच्या आयुष्यामधला अत्यंत संस्मरणीय, काही शिकवून देणारा आणि जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव देणारा असा प्रसंग होता जो याच्यापूर्वी कधीही मिळाला नाही. लार्जली सेईंग, इट वॉज अ ब्युटिफुल टूर विच हेल्प अस ॲज अ स्टुडंट व्हॅल्यू नेचर अँड द नीड टू सेव्ह अवर फॉरेस्ट अँड ॲनिमल्स लिव्हिंग विदिन. खरोखरच ही सहल आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि याच्यामधनं आपल्या पर्यावरणाचं, जंगलाचं, प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे हा धडा आम्हाला मिळाला. दिस टूर वॉज अ क्रिएट लास्टिंग इम्प्रिंट्स ऑन अवर माइंड्स अबाउट द नीड टू सेव्ह अवर ग्रीन हेरिटेज. या टूरच्या माध्यमातून आमच्या मनावरती एक खोल परिणाम झालेला होता की आपण प्रत्येकाने या पर्यावरणाचं, जंगलाचं संरक्षण केलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला एक अहवाल लेखन, रिपोर्ट रायटिंग करता येऊ शकतं. याच्यामधला बराचसा भाग आपण एक्सकर्शन किंवा सहल प्रकारच्या रिपोर्ट रायटिंगमध्ये वापरू शकतो. यापुढील ॲक्टिव्हिटी आहे ती आहे अपील रायटिंग. हा प्रश्न क्वेश्चन नंबर 4D मध्ये 4 गुणांसाठी विचारला जाईल आणि याचबरोबर रिव्ह्यू, ज्यामध्ये फिल्म रिव्ह्यू और बुक रिव्ह्यू आणि ब्लॉग रायटिंग सोबत हा प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणजेच रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग या एका सेटपैकी आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. क्वेश्चन काय पहा. शाज हॅज कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स कन्झर्विंग द वाईल्ड ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट. युअर कॉलेज हॅज डिसाइडेड टू स्प्रेड द मेसेज इन द सोसायटी अँड अरेंज अ रॅली. प्रिपेअर अन अपील टू एन्श्युअर मॅक्झिमम पार्टिसिपेशन. इन्फॉर्मेशन अबाउट द डे, डेट अँड अदर रिलेव्हंट डिटेल्स. वन्य प्राणी आणि वन्य प्राण्यांचा अधिवास याचे संरक्षण करण्यासाठी शाज यांचं योगदान आहे. तुमच्या महाविद्यालयाने हाच संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी एका रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा दिवस, तारीख आणि इतर संबंधित तपशिलासह लोकांच्यापर्यंत हाच संदेश जास्तीत जास्त पोहोचवण्याकरता एक माहितीपत्रक, अपील तयार करा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, अपील किंवा ज्याला हस्तपत्रक म्हणता येईल, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हायलाईट करून दाखवाव्या लागतील. याच्यामध्ये हेडलाईन असेल, काही ठराविक मुद्दे दिलेले असतील, हे आपल्याला प्रश्नावरनं कळू शकतात. उत्तर कशा पद्धतीने लिहिता येईल पहा.
आपल्या अपीलची सुरुवात आपण स्लोगनने केलेली आहे, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. जॉईन द सेव्हिंग वाईल्ड लाईफ मोहीम अँड रजिस्टर युअर नेम टुडे. कम वन, कम ऑल, अपील्स यू टू जॉईन रॅली. फ्रेंड्स, महत्त्वाची अपील संदेश येत आहे पहा. आवर कॉलेज हॅज अरेंज्ड अ कॅम्पेन अँड रॅली फॉर सेव्हिंग वाईल्ड लाईफ. इमॅजिन द अर्थ विदाउट ॲनिमल्स अँड नेचर. नो ॲनिमल लाईफ हार्ड. ॲनिमल डोंट ट्रबल्स अस. वाय डू वी ट्रबल देम. सेव्ह अँड प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. रॅली कुठून लीड होईल हे सांगायचं आहे पहा. रॅली फ्रॉम लीड्स कॉन्फरन्स हॉल टू गांधी मैदान टू टाउन हॉल जयसिंगपूर. तारीख सांगायची आहे ऑन 21 जून 2013 किंवा तारीख आत्ताची सुद्धा लिहू शकता. कोण या रॅलीमध्ये असेल? ऑनरेबल किरण पुरंदरे अँड ऑनरेबल शाज जंग will lead the rally and appeals to all, make this rally or camp and photo exhibition a grand success for wildlife. Photo exhibition at venue ठिकाण कोणतं आहे? US कॉलेज जयसिंगपूर. टायमिंग मॉर्निंग 9 to evening 6. Photo exhibition. Be a part of this conserving the wild animals and their habitat rally. Remember, animals live happily in their home. Make a balance of earth. USWWF जयसिंगपूर. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात आपल्याला स्लोगन असतील किंवा छोटी छोटी वाक्य असतील याच्या माध्यमातून एका संदेशासह हे एक सामाजिक हस्तपत्रक तयार करायचं आहे. याच्यामध्ये आपण छोट्या किंवा हेडलाईन्स याचा सुद्धा वापर करू शकतो आणि हे आपल्याला दिलेल्या प्रश्नाला अनुसरून अपील तयार करायचं आहे. पुढील ॲक्टिव्हिटी आहे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग ही ॲक्टिव्हिटी आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारली जाईल. या ठिकाणी प्रश्न काय पहा. नेचर इज अ ग्रेट टीचर अँड गाईड. कम्प्लीट द माइंड मॅप ॲज इन्स्ट्रक्टेड ॲज पर द टायटल कन्सेप्ट. निसर्ग हा एक महान गुरु आहे, मार्गदर्शक आहे. याला अनुसरून दिलेला माइंड मॅप आपण पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, माइंड मॅपिंग हा महत्त्वाचा क्वेश्चन असल्यामुळे याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे, हा सुद्धा आपण पाहायचा आहे. या सगळ्यांचे लिंक्स आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, त्यासुद्धा आपण जरूर पाहायच्या आहेत. नेचर टीचेस आपल्याला काय शिकवतं पहा. ॲन्सर्स दिलेले आहेत. सेल्फलेसनेस, निस्वार्थीपणा. लिव्हिंग फॉर अदर्स, इतरांच्यासाठी जगण्याची प्रेरणा ही आपल्याला निसर्गामधनं मिळते, कारण की निसर्ग हा कोणताही रिटर्न परताव्याची अपेक्षा करत नाही. पेशन्स, सहानुभूती. सिम्पलिसिटी, साधेपणा अँड सेरेनिटी, पवित्रता आणि शांतता ही आपल्याला निसर्गामधूनच माणसाला शिकायला मिळाली. मोस्ट इम्पॉर्टंटली, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, एक आपल्याला दिलेलं आहे. नेवर स्टॉप डिस्कवरिंग, शोध घेणं हे थांबवू नका. सी अँड लिसन द नेचर कॉल, निसर्गाची जी हाक आहे, निसर्गाचं जे बोलवणं आहे त्याच्याकडं पहा आणि ऐका की निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी दाखवत आहे, सांगत आहे आणि ते आचरण आपण केलं पाहिजे. हार्ड वर्क, फिटेस्ट द सर्वायवल, या निसर्गामध्ये तोच टिकू शकतो जो अत्यंत कष्ट करणारा आहे. म्हणजेच हा निसर्गाचा नियम आहे, जो बळी तो कानपिळी. याचा अर्थ या निसर्गामध्ये राहण्यासाठी प्रत्येकानं या निसर्गाबरोबर एकरूप झालं पाहिजे किंवा निसर्गाचा घटक आपण बनलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, 1.6 मधील इंटू जंगल याच्यावरच्या ज्या रायटिंग स्किलमधल्या ॲक्टिव्हिटीज होत्या या आपण पाहिलेल्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. निश्चितच आपल्याला आवडलेल्या असतील. तरीसुद्धा या ॲक्टिव्हिटीजवरती काही क्वेरीज असत्या तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्कीच कळवू शकता. त्या शंकेचं निरीक्षण या ठिकाणी केलं जाईल. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचे आहे, जेणेकरून पुढच्या जे व्हिडिओज असतील किंवा नोटिफिकेशन असतील जे आपल्याला लवकरात लवकर कळतील. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. टिल देन, कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर.